ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मुंबईमधल्या दिव्यस फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी, अंबानी कुटुंबाचाही सहभाग। अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची हजेरी। कोर्टाच्या सुनावणीमुळे जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची दाट शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी। ज्या वॉर्डात मतं कमी पडतील त्यांनी ठरवून ठेवावं, आपलं खरं नाही। निगेटिव्ह चर्चा करणाऱ्यांची खैर नाही। मंत्री हसन मुश्रीफ यांचा मतदारांना दम। समर्जित घाटगेंकडून अपक्ष उमेदवारांनाही अल्टिमेटम। अमित ठाकरे आज नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाणार। काँग्रेसच्या असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चाचं आंदोलन। मंत्री लोढांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजपकडून निषेध। काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते भिडण्याची शक्यता। निवडणुका होत राहतील, भाजप जिंकत जाईल। लोकशाही वाचवण्यास निवडणुकांवरती बहिष्कार हाच एकमेव मार्ग। सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत यांची ही भूमिका। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीची आत्महत्या। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। मुलीची हत्या झाल्याचा कुटुंबाचा आरोप। घटना घडली तेव्हा घरी नव्हतो, अनंत गर्जे यांचं स्पष्टीकरण। खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून सिंहगड किल्ल्यावर स्वच्छता, संवर्धन आणि वृक्ष लागवड अभियान। गड जपा, इतिहास जपा, हीच खरी शिवसेना, असा दिला संदेश। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगी समितीची पुन्हा नोटीस। सोमवारी खारगी समितीसमोर हजर राहण्याची शक्यता। मुंबईत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचं समोर। मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून स्पष्ट। सर्वाधिक दुबार मतदार हे पश्चिम उपनगरात। डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी चर्चेत। आमचं काम बोलतंय स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा। श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल, अशा आशयाचा मजकूर। धाराशिवमध्ये लग्न समारंभामध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराकडून प्रचार। पक्षाचा गमछा गळ्यात घालून आमदार विक्रम काळे यांची विवाह सोहळ्याला उपस्थिती। जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक एकत्र। रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावरती। लोणीकरांसोबतचे वाद संपले, दानवेंचा कार्यकर्त्यांना विश्वास। नंदुरबारच्या नवापूर नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला गुजरात पोलिसांकडून अटक। विदेशी मद्य तस्करीच्या आरोपात विश्वास बडोगेंना अटक। राजकीय दबावापोटी अटक केल्याचा आरोप। मुंबईमधील मध्य रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ठाणे आणि कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक। मुंबईमधली हवेची गुणवत्ता ही खालावली। देवनार, माझगाव आणि वरळीमधील हवा टाईट, तर नागरिकांच्या आरोग्यावरती याचा परिणाम होण्याची दाट शक्यता। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।